जय साईनाथ साई माई सकाळ दिवस 5 भाई आज तर कसा रागात चढायचा आहे म्हणजे अविस्मरणीय प्रवास स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजे कसा रागात चढलो आणि मग नंतर आपल्या घाटन देवीचं दर्शन आणि घाटन देवीला आज आपल्या भाई घाटन देवीला आज आपलं भजन आहे साईडीला म्हणजे भजन आहे आज भजनाची राशीला म्हणजे साई आपण आता प्रवासाला सुरुवात करूया हॉल्टवरती तुम्हाला भेटतो जय साईनाथ मालिक साईनाथ जय साईनाथ अर्धा तासाला चढलोय आम्ही आता आमचा हॉल्ट आहे नाश्त्याचा घाटन देवीला बुवा अजून किती किलोमीटर बाकी आहे अजून 3 किलोमीटर चालायचं मग आम्ही सकाळच्या नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचू जय साईनाथ आणि भाई तू ओके आहेस ना ओके भाई ओके चला आता ठीक आहे साईनाथ आपले भाऊ जरा भावाला जरा त्रास होत होता जसं पहिला वर्ष आहे पहिली वारी आहे व्हायची तर कसे आपल्या साहेबांना सांभाळून घेऊन जायला लागतं आपले भावाचे पाय जाम दुखत होते तर भावासाठी आम्ही थांबलेलो मागे आणि आमची पोरं अर्धी गेली आहेत पुढे आता त्यांना पण भेटतो पुढे तर मग डायरेक्ट तुम्हाला हॉल्टवरती जाऊन भेटतो शिर्डीची वाट गोड शिर्डीची वाट गोड माझ्या पाया आले फळ माझ्या पाया आले फळ एवढं साईलीला गेलं ग बाई मला शिर्डीला गेलं साईलीला गेलं ग बाई मला शिर्डीला नेलं काय तुझी लीला तुझावी मला काय तुझी लीला तुझावी मला नुसतं दाखवाया दिलं मला सार नुसतं दाखवाया दिलं मला सार दैना देशील तू काचाच घर दैना देशील तू काचाच घर पण दगड मारण्याचा नको ग शेजार रमाई ग माझी आई येडमाई ग माझी आई सारा घटात अवघड घाटन देवीची भक्तांना जात आई माऊलीचा आशीर्वाद देऊन शिर्डीला जाईन पायी पायी लाड लाड करून मला नेलं शिर्डीला साईंनी नेलं शिर्डीला नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला नेलं शिर्डीला साईंनी नेलं शिर्डीला येता बाबांचे दर्शन त्याचे धरिता चरण येता बाबांचे दर्शन त्याचे धरिता चरण भक्त रिकामा कधीच जात नाही ओ भक्त रिकामा कधीच जात नाही ओ जोई मंदी टाकतात सार काही जोई मंदी टाकतात सार काही असा दिलदार आहे माझा साई अशी मंदी टाकतात सार काही असा दिलदार आहे माझा साई साई राम साई श्याम साई राम साई श्याम साई राम साई श्याम साई राम साई श्याम हो खरोखर जीवनी असा घडतो चमत्कार गाठतात शिर्डीच्या साईचे दरबार हो खरोखर जीवनी असा घडतो चमत्कार घाटतात शिर्डीच्या साईचे दरबार तेज मूर्तीला पाहून मन खरोखर धन्य होऊन जाई ओ भक्त खरोखर धन्य होऊन जाई ओ जोई मंदी टाकतात सार काही ओ जोई मंदी टाकतात सार काही
असार आहे माझा साई, मंदी टाकतात सार साई आहे माझा साई, साईराम साई श्याम, साईराम साई श्याम, साईराम साई श्याम, साईराम साई श्याम. जय साई. भावाची वारी चुकलेली नाही बोलून आपला भाव आलाय. अचानक भयानक मध्ये धप्पा दिलेत. आपली साक्षीदा आलेत, वैभव भाव पण आलेत. आम्ही इकडे कसं चालवतो, थोडा हॉल घेतलेला, इकडे बसलो होतो आणि भाऊ अचानक लांबून दिसला. काय माझा काल अचानक भयानक मध्ये प्लॅन झाला. भावनी काल मला व्हिडिओ कॉल केला रात्री, हॉलवरती पोचल्यानंतर काय बोलला पण नाही आणि सकाळी अचानक भेटलाय. भाऊ तू पुढे पोच, आम्ही येतो डायरेक्ट हॉलवरती भेट. आम्हाला पण माहित नव्हता येणार आहे, आम्हाला पण पूर्ण धप्पा दिलेला आहे. भाऊ थँक्यू आल्याबद्दल. जय साईनाथ. साईराम साईराम. मग काय आता ब्लॉग बनवणार आहेस की नाही? नाही बोलतो भाई बनव ना यार, बनव ना. असं काय करतो? गेल्या वर्षी पण नाही बनवले, या वर्षी पण नाही बनवले. पूर्ण चालेल, बाबा बोलवतील. भाई गेल्या वर्षी पण पूर्ण चालेल, तुला बोललेलो ब्लॉग बनव. गेल्या वर्षी आपला ग्रुपचा मॅटर झालेला ना, मला भाई वाटतं आता आपला वन साइड वैयक्तिक ग्रुप आहे. आले साई लीलाचे दिवाने. वरती साईराम भाऊ, आपण भेटू पुढे, तुम्ही पोचा. चला साईराम साईराम. हा वरती हा हा भेटतो. गेलेत पुढे, गोपाल लिपाल पुढेच आहेत. चल साईराम भेट. हा जय साईनाथ. सकाळच्या नाश्त्याच्या हॉटला पोचलोय घाटन देवीला. आता बघूया नाश्त्याला काय आहे. नाश्ता वगैरे करून थोडा आराम करूया. घाटन देवीचं दर्शन मिळूया, जेव्हा पालखी निघेल मग तेव्हा परत आपण प्रवासाला सुरू करूया. जय साईनाथ. मालिक साईनाथ. जय साईनाथ.
नाश्ता करायला बसलोय. नाश्त्याला आहे पावभाजी. साईराम भाऊ नाश्ता करा. जय साईनाथ भाऊ, जय साईनाथ. नाश्ता
नाश्ता करायला बसलोय. नाश्त्याला आहे पावभाजी. साईराम भाऊ नाश्ता करा, नाश्ता करा. जय साईनाथ, जय साईनाथ भाऊ, जय साईनाथ. नाश्ता जय साईनाथ. घाटंडेवीवरनं निघालेलो आणि फोनमध्ये चार्जिंग होती म्हणून ब्लॉग चालू नाही केला. घाटंडेवरती मस्त भजन वगैरे होतं, त्यामुळे शूट करता करता चार्जिंग पण संपली. 1% चार्ज होता म्हणून काय ब्लॉग वगैरे काढला नाही. आता दुपारच्या हॉटला पोचायला फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. मी आणि रोजप्रमाणे आपले बागडे बुवा आणि मी मागे राहिलो. बाकीचे आपले सायराम पोचलेच व्हायचा. ते पण सांगता जरा बॅटिंग करायला थांबलेलो आणि फोनमध्ये चार्जिंग नव्हती. फोन चार्ज करायचा होता, त्यासाठी थांबलेलो आणि गोळा वगैरे खाल्ला. मग नंतर आता चालायला सुरुवात केली आहे. आता दुपारच्या हॉटला फक्त 1 किलोमीटर आहे. मग तुम्हाला डायरेक्ट दुपारच्या हॉटवरती पोचून भेटतो. जय साईनाथ, मालिक साईनाथ आहे. जय साईनाथ. नंबर आला आणि आज जेवायला आहे पुरी, श्रीखंड, डाळ भात, चण्याची भाजी. 1 नंबर जेवण आहे. बाबांचा प्रसाद म्हणजे 10 दिवसांचे बाबांचा प्रसाद असतो, जेवण असतं. ते जेवण आहे ना, ते पण जेवा, पण 3 महिन्यापूर्वीच भेटणार जे बाबांचा प्रसाद आहे. आणि हे जे साई बंधूंसोबत पालखीतली मजा आहे, सोबत जेवणं माझ्या कुठेच भेटतो. आता जेवतो आणि मग आराम करतो. म्हणजे संध्याकाळ प्रवास तुम्हाला भेटतो. जय साईनाथ, मालिक साईनाथ. जय साईनाथ. दुपारच्या हॉल्टवरनं निघालो. ते पालखी निघून गेले पुढे, म्हणजे आत्ताच झाले ते 5-10 मिनटं पुढे गेले पालखीने. आम्ही निघालो. आता अशी जे रस्त्यात पर्यटकांची जी सेवा करतात त्यांचे खूप खूप आभार. म्हणजे पाणी वाटप, दूध वगैरे सर्व वाटत असतात, त्याच्यासाठी खूप खूप आभार. ते स्विगी बाबा सेवा करतात आमची, त्यांची लेकराची खूप लक्ष ठेवतात. जय साईनाथ. आता निघालो आणि दुपारच्या हॉटेलवरून आता प्रवास चालू केला. बघू आता कुठे मध्ये थांबणार तर तेव्हा भेटतो. जय साईनाथ, मालिक साईनाथ. कुठल्याही अवतारात नसतो दर्शन होतं. आम्ही खरोखर सायलीला सायली लिहिलाय. तुम्ही गाण्याचे असत चाटत श्वान येऊन पाय धन धन्य हो म्हणजे सायलीला एकच लीला साई. साईनाथ. दुपारच्या हॉलवरनं जे निघालो होतो ते डायरेक्ट नॉनस्टॉप चालू आणि चालण्याच्या याच्यामध्ये ब्लॉग काढायला पण विसरून गेलो. आणि आता पोचलो आहे नाश्त्याच्या हॉलच्या पुढे आलो आहे. थोडं तिकडे पेट्रोल पंप आहे HP चा, तिकडे थांबलो आहे. आपले बागडे बुवा गेलेत
बॅटिंगला थांबतो आणि परत प्रवासाला चालू करतो. आता अजून 7 किलोमीटर चालायचं आहे. रात्रीचा हॉल्ट आहे आपला. 7 किलोमीटर चालायसाठी डायरेक्टली मध्ये नाहीतर रात्रीच्या हॉल्टला पोचून तुम्हाला भेटतो. जय साईनाथ, मालिक साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ. रात्रीच्या हॉल्टला पोचलो. 12:30 वाजून गेलेत. रात्रीच्या हॉल्टला आता पोचलो आहे. खूप मागे राहिलेलो कारण नसावर नस चढलेली, चालायला नव्हतं होत म्हणून खूप मागे राहिलो आणि आता पोचलो हॉल्टवरती. आणि आता जेवायला बसलो. आज जेवायला आहे व्हेज पुलाव, नळी, पनीरची भाजी, बुंदी, लोणचं. एक नंबर बाबांचा प्रसाद आहे. आता जेवून घेऊया. आता जेवून घेऊया आणि नंतर जेवून घेतो आणि नंतर डायरेक्ट झोपतो. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करता, फटाफट जावा चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. जय साईनाथ, मालिक साईनाथ.